हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 27 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज रोज जवळ आसपास मी 8 AM आसपास लेक्चर अपलोड करत असतो. पण आज 12 वाजले. त्याचं कारण हे आहे की माझं जे स्क्रीन रेकॉर्ड सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती मी रोज लेक्चर रेकॉर्ड करतो आहे आणि डिलिव्हर करू शकतो आहे त्याची अपडेट होती. त्यामुळे ते अपडेटिंगला टाकलं आणि मला माहिती नव्हती एवढा वेळ लागेल. पण ते अपडेट आत्ता झाले आणि ते झाल्या लगेच मी लेक्चर रेकॉर्ड करायला घेतलं आहे. त्यामुळे उशीर होतो आहे. बट उशीर जरी झाला तर लेक्चर येणार हे 100% आहे. त्यामुळे त्याची काळजी कधीच नसावी. सो बघूयात आपण 27 ऑगस्ट 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली न्यूज आहे ती अफगाणिस्तानमधून येणारी न्यूज असलेले पाहाव्यास मिळते. आणि अफगाणिस्तानमध्ये एअरपोर्टच्या बाहेर बॉम्बस्फोट झालेला पाहाव्यास मिळतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20 लोकांचा मृत्यू झालेला पाहाव्यास मिळतो. आणि या 20 लोकांमध्ये 12 जे जवान आहेत ते USA जवान असलेले पाहाव्यास मिळतात. मिलिटरीशी रिलेटेड ऑफिसर्स असलेले पाहाव्यास मिळत आहेत आणि त्यांची याच्यामध्ये डेथ झालेली पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. आणि अफगाणिस्तानचा मुद्दा जेव्हापासून तालिबान सत्तेमध्ये तिथं आले आहे ना तेव्हापासून जास्त न्यूजमध्ये आहे. त्यामुळं त्याची हिस्ट्री वगैरे सर्व काही आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड वेगळं व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलेलं आहे. त्याची जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्टची मी लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे. ते तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. म्हणजे अफगाणिस्तानची टोटल हिस्ट्री काय आहे आणि तिथं आत्ता अशी परिस्थिती का चालू आहे त्याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. ते तुम्हाला त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. एडिटोरियल असंच एक हिंदूला आलं होतं. त्याच्यामध्ये डिटेल त्याचा उहापोह केला होता. त्याच्यावरती मी ते डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याच्या नोट्स वगैरे व्यवस्थित काढून ठेवा. नसेल बघितलं तर ते पुन्हा बघण्याची गरज आहे. तुम्हाला बघण्याची गरज आहे. मग आता या न्यूजच्या अंतर्गत आपण काय बघू शकतो तर पहिलं आत्ता मी जसं सांगितलं ते इथं हिस्ट्री याची काय आहे अफगाणिस्तानची ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट आपला काय आहे तर दुसरा की पॉईंट हा आहे की अफगाणिस्तानचं लोकेशन जे की आपण रोज बघतोय. रोज जर तुम्ही लेक्चर फॉलो करत असाल तर तुम्हाला अफगाणिस्तानचं जे मॅपवरचं लोकेशन आहे ते जवळजवळ पाठ झालं असेल. तुम्ही न बघता सुद्धा त्याचे शेजारील कंट्री काय आहेत, कंट्रीज कोणकोणत्या आहेत, महत्त्वाचे टोपोग्राफी काय आहे हे सांगू शकत असाल. आजसुद्धा आपण अफगाणिस्तानचं लोकेशन बघणं गरजेचं आहे आणि ते लोकेशन आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. हा दुसरा की पॉईंट आपला. आणि तिसरा जर की पॉईंट इथंच बोलायचं झालं ना तर तिसरा की पॉईंट काय तर अफगाणिस्तान आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे ते रिलेशनशिप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं होऊन बसतं. मग आता आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्या अगोदर लोकेशन बघण्याच्या अगोदर थोडी इन्फॉर्मेशन काय आहे तर मी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती जेणेकरून तुम्हाला टोटल जे काय पाहिजे ते लगेच सर्च करता यावं, लगेच फाइंड करता यावं, सापडावं याच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये द हिंदू एडिटोरियल कटिंग जे आहे जे महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ना ते एडिटोरियल्सचं वेगळं व्हिडिओ मी अपलोड करत असतो. त्याच्यावरती डिस्कशन आपण जो करतो त्याचं. आणि याच प्लेलिस्टमध्ये अफगाणिस्तानविषयीचा इश्यूसुद्धा मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेला आहे. त्याच्यावरती जवळजवळ 2 तसले एडिटोरियल महत्त्वाचे आले होते ते मी ऑलरेडी तिथं अपलोड करून ठेवलेले आहेत. दुसरी जी प्लेलिस्ट आहे ती इम्पॉर्टंट फॅक्ट्सविषयी आहे. जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स वाटतात, कन्सेप्ट वाटतात, जसं की इथं पहिलं एक दिसतं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटविषयी मी ऑलरेडी डिस्कस करून ठेवलं आहे. अशा प्रकारच्या कन्सेप्ट वेळोवेळी मी तिथं ज्या मला वाटतात या डिस्कस करणं गरजेचं आहे त्या मी डिस्कस करून ते व्हिडिओ लेक्चर अपलोड त्या प्लेलिस्टमध्ये करत असतो आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी ऑलरेडी डिस्कस केलेलं एक लेक्चर बनवलेलं आहे. त्यांच्यावरती डिस्कशन करून त्यांच्याविषयी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न त्या डिस्कशनमध्ये आपण केलेलं आहे. मग अशा प्रकारे इम्पॉर्टंट ज्या पर्सनॅलिटी मला वाटतात की त्यांच्यावरती डिस्कशन करणं गरजेचं आहे तशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर मी या प्लेलिस्टमध्ये अपलोड करत असतो आहे. आणि करंट बेस्ड इश्यू, करंटमध्ये जे महत्त्वाचे इश्यूज असतात ना त्या इश्यूजवरती मी वेगळं व्हिडिओ लेक्चर बनवत असतो वेळोवेळी. जे महत्त्वाचे करंट इश्यूज आहेत त्याच्यावरती आणि करंट बेस्ड इश्यू या नावाच्या प्लेलिस्टमध्ये मी वेळोवेळी ती अपलोड करत असतो आहे. आणि बाकी जी दुसरी प्लेलिस्ट आहे आपली त्याच्या पुढची द हिंदू एडिटोरियल रोजचं जे आपण द हिंदूचं डिस्कशन करतो ते मी द हिंदू न्यूजपेपर इन मराठी या प्लेलिस्टमध्ये अपलोड वेळोवेळी करत असतो. जसं आपलं लेक्चर
अपलोड होतं ते या प्लेलिस्टच्या थ्रूच अपलोड होत असते. त्यामुळे या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्हाला माहिती असावं म्हणून मी माहिती सांगितली की जेणेकरून तुम्हाला एखादं लेक्चर बघायचं असेल तर लगेच ते तुम्हाला सापडावं. आता आपण अफगाणिस्तानचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं या मॅपवरती आपण बघू शकतो अफगाणिस्तानचं लोकेशन इथं आहे. इथून इकडं आला की आपला इथं इंडिया पाहाव्यास मिळतोय. त्यानंतर शेजारील कंट्री इंडिया आहे, पाकिस्तान आहे, चायना आहे, इकडं ताजिकिस्तान आहे, इथं उझबेकिस्तान आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. त्यानंतर इकडं आहे ते तुर्कमेनिस्तान आहे, इकडं इराण आहे. या महत्त्वाच्या शेजारील कंट्री अफगाणिस्तानच्या मानल्या जातात. बाकी टॉपोग्राफी बघायची झाली तर हा जो आहे तो कॅस्पियन सीचा एरिया आहे, इकडं ब्लॅक सी आहे, इथं मेडिटरेनियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय, इकडं तैरानियन सी आहे, इथं रेड सी आहे, इथं गुल्फ ऑफ ॲडन आहे, इथं पर्शियन गुल्फ आहे. हा जो एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा एरिया आहे. इथं अर्मुज बे म्हणून जास्त फेमस ठिकाण आहे, पोर्ट आहे, ते माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे जी महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्या अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्री आणि शेजारील महत्त्वाची टॉपोग्राफी आपण या मॅपच्या अंतर्गत बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड आणि बाकी काय तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील ते जे लिंकिंग गव्हर्नमेंटनं सांगितलं आहे त्या लिंकिंगशी रिलेटेड ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि आधार आणि पॅन जरी लिंक करायचं म्हटलं किंवा EPFO मेंबर जे आहेत एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड अथॉरिटीशी रिलेटेड जे मेंबर आहेत त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळवायचं असेल तर त्यांना आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यांचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यांचं जे काय डॉक्युमेंट्स EPFOशी रिलेटेड आहे ते आधार कार्डशी लिंक असणं जे रिक्वायरमेंट आहे गव्हर्नमेंटची ते गरजेचं आहे. परंतु जे UIDAI आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे त्यांचा जी साईट आहे ती वारंवार डाऊन आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर इन्फोसिस कंपनीनं जी इन्कम टॅक्सची साईट डेव्हलप करायला घेतलेली आहे तीसुद्धा डाऊन झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. निर्मला सीतारामन ज्या आहेत त्यांनीसुद्धा इन्फोसिसला त्याबद्दल सुनावलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्याच्यामुळं अनेक आधार मेंबर जे आहेत किंवा EPFO मेंबर जे आहेत त्यांना या प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो आहे. आणि 30 सप्टेंबर ही डेडलाईन दिलेली आहे आधार लिंकिंगसाठी. त्यामुळं 30 सप्टेंबरपर्यंत जर असाच प्रॉब्लेम सुरू झाला तर ही डेडलाईन निघून जाईल तरीसुद्धा बरीच लोक आधार कार्ड लिंकिंगपासून वंचित राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. इंटरनेटच्या माध्यमातून याची इन्फॉर्मेशन काढून ठेवणं हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि EPFO विषयीसुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड अथॉरिटी याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हे दोन की पॉईंट हे जे दोन की पॉईंट आहेत ना ते खूप महत्त्वाचे होऊन बसतात या न्यूजच्या अंतर्गत. इथं आपल्याला छोटीशी इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून मिळते. इथं फाउंडेशन कधी कोणी केलेलं आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे. आणि कधी ह्याचं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर 28 जानेवारी 2009 रोजी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. 2009 हे वर्ष खूप याच्या दृष्टीतून महत्त्वाचं होतं त्यामुळे 2009ला याची स्थापना झाली हे लक्षात ठेवा. आणि हेडक्वार्टर याचं न्यू दिल्लीमध्ये असलेलं पाहाव्यास मिळते. आणि बाकी याची युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कशासाठी झाली वगैरे तर आधारशी रिलेटेड याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते त्याचं एम असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. युनिक आयडेंटिटी लोकांना देण्यासाठी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला याच्याविषयी असायला पाहिजे. आणि याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची गरज भासत असेल ना तर त्याच्याशी रिलेटेड एखादं लेक्चर वगैरे बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. ही इन्फॉर्मेशन आपल्याला पाहाव्यास मिळते एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे रिलेटेड. आत्ता जे आपण EPFO विषयी बोलत होतो त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी पेन्शन स्कीम आहे आणि याची स्थापना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केली गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि रिलेट कशाचे पेन्शनशी रिलेट असलेलं पाहाव्यास मिळते, प्रॉव्हिडंट फंडशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. जे गव्हर्नमेंट वर्कर आहेत त्यांच्याशी रिलेटेड त्यांना प्रॉव्हिडंट फंड देणं त्यांना पेन्शन देणं हे सर्व कार्य करण्याचं मॅनेजमेंट करण्याचं कार्य कोण करतं आहे तर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून स्थापना झाली. स्थापना कधी झाली मग 4 मार्च 1952 रोजी स्थापना झालेली पाहाव्यास मिळते आपल्याला. 1952
ज्युरिस्डिक्शन इंडियापुरतं मर्यादित आहे. हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढी याची बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे PM केअर फंडशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्या न्यूजमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की PM केअर फंड्समधून कोविड-19मुळे अनाथ झालेले, ऑर्फन्स म्हणजे अनाथ झालेली मुलं जे असतात त्यांना ऑर्फन्स म्हणतात, ऑर्फन चाइल्ड्स. PM केअर फंडमधून त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटनं मदत देणं अपेक्षित होतं, परंतु आत्तापर्यंत तशा प्रकारची मदत, त्या प्रमाणात मदत झालेली आजपर्यंत पाहाव्यास मिळत नाही. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं याच्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे त्याच्या जजमेंटमध्ये, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये. आणि इथं काय स्टडीचं आकडेवारी काय स्टडीच्या दिलेत त्याच्यामध्ये सांगितले, लॅसेंटमध्ये पब्लिश झाले होते आकडेवारी. त्याच्यामध्ये इंडियामध्ये जवळजवळ 1.19 लाख मुलं जी आहेत ती अनाथ झालेले आहेत कोविड-19मुळे. त्यांचे जे पेरेंट्स आहेत किंवा त्यांना जे सांभाळणारे पालक आहेत त्यांनी जीव गमावलेला आहे. त्याच्यामुळे ती मुलं अनाथ झालेली पाहाव्यास मिळत आहेत. आणि त्यांना PM केअर्स फंडमधून मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु आत्तापर्यंत त्या प्रमाणात मदत मिळालेली नाही. त्याचबरोबर ही जी मुलं आहेत ना ती ट्रॅफिकिंगमध्ये, म्हणजे त्या मुलांचा, विशेष करून मुली ज्या असतात, लहान मुली, त्या वैश्य व्यवसाय करण्यासाठी त्याची खरेदी विक्री होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग असं म्हणतो. त्याच्यामध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंग खूप मोठ्या प्रमाणात यामुळे झालेली पाहाव्यास मिळते, असं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते काही स्टडींच्या माध्यमातून. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं याच्यावरती चिंता व्यक्त केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर PM केअर्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. PM केअर्स फंड काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि ऑर्फन चाइल्ड विषयी आणखी काय स्कीम असतील तर त्या स्कीम्सविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. तर मग थोडीशी इन्फॉर्मेशन आपण बघू PM केअर फंड विषयी. द प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टंट अँड रिलीफ इन एमर्जन्सी सिच्युएशन फंड वॉज क्रिएटेड. आता PM केअर फंडचा लॉंग फॉर्म इथं दिला आहे, द प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टन्स अँड रिलीफ इन एमर्जन्सी सिच्युएशन फंड त्याला आपण म्हणतो, त्याला आपण PM केअर फंड शॉर्टमध्ये म्हणतो. हा 27 मार्च 2020मध्ये क्रिएट केला गेला होता. कशासाठी तर कोविड-19 पॅन्डेमिकमुळे ज्यांचं नुकसान झालं आहे ना ते नुकसान भरपाई त्यांना मिळावी, त्यांना काहीतरी आर्थिक आधार मिळावा, याच्यासाठी या फंडची स्थापना 2020मध्ये 27 मार्च 2020मध्ये केली गेली होती. मग आता फाउंडेड म्हणजे स्थापना 27 मार्च 2020ला झाली हे बघितलंच. मेंबर्स कोण आहे त्याचे तर त्याच्यामध्ये अमित शहा मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स, निर्मला सीतारामन मिनिस्टर ऑफ फायनान्स, त्यानंतर राजनाथ सिंग मिनिस्टर ऑफ डिफेन्स हे त्याचे मेंबर असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि चेअरमन कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे चेअरमन असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर न्यू दिल्लीमध्ये हेडक्वार्टर याचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ही छोटीशी इन्फॉर्मेशन PM केअर फंड्सविषयी आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता PM केअर फंडचा लॉंग फॉर्म जो आहे तो प्राईम मिनिस्टर सिटीजन असिस्टंट अँड रिलीफ इन एमर्जन्सी सिच्युएशन फंड हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे उत्तर प्रदेशचे CM आहेत योगी आदित्यनाथ यांच्याशी रिलेटेड असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्यांनी हे सांगितलं की फार्मर्सच्या विरोधात ज्या केसेस फाईल केले गेलेले आहेत, ज्या केसेस दाखल केले गेलेल्या आहेत त्या केसेस लवकरात लवकर वापस घेण्यात येतील. विशेष करून स्टबल बर्निंग विषयी याच्यामध्ये बोलले गेले. म्हणजे स्टबल बर्निंग म्हणजे पीक गेल्यानंतर काही खाली पालापाचोळा राहतो, काही कचरा राहतो, बऱ्याच ठिकाणी तो कचरा जाळला जातो आणि त्याच्यामुळं काय समजलं जातं की त्या राखेचा खत होईल डायरेक्ट शेतामध्ये, परंतु तो जाळला गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि तो कायद्यानं खरं तर गुन्हासुद्धा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता दिल्लीचं प्रदूषण होण्यासाठी ते एक खूप महत्त्वाचं कारण आहे की शेजारील जी राज्य आहेत ना तिथं जे स्टबल बर्निंग होतं, अशा प्रकारचं जो पीक गेल्यानंतर तो कचरा जाळला जातो, अशा प्रकारचा पालापाचोळा जाळला जातो ना, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण दिल्लीमध्ये सुद्धा पाहाव्यास मिळत आहे. त्यामुळं हा खरं तर कायद्यानं गुन्हा केला गेला आहे आणि अशा प्रकारच्या केसेससुद्धा काही शेतकऱ्यांवरती फाईल केल्या गेल्या, त्यासुद्धा केसेस माघारी घेतल्या जातील UP-मधल्या खास करून, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि शुगर कॅनचा भाव द्यावा, शुगर कॅनला एक ठराविक भाव द्यावा, FRP जाहीर करावी साखर कारखान्यांनी, अशा प्रकारची मागणीसुद्धा शेतकऱ्यांच्या मधून निघत होती. त्याच्यावरती सुद्धा
CM विचार करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. त्यांनी अशा प्रकारचं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे, तर याच्यामधून आपल्याला पहिला की पॉईंट हा घ्यायचा आहे की UPचं लोकेशन कशा पद्धतीने आहे, कुठं आहे ते बघणं गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट आपण काय घेऊ शकतोय, तर शुगर कॅनचा पण याच्यामध्ये उल्लेख आला आहे. याच्या अगोदर पण 2 दिवस आपण बघितलं आहे की शुगर कॅनचं प्रोडक्शन म्हणजे ऊसाचं प्रोडक्शन, ऊस उत्पादित महत्त्वाची 10 राज्य कोणकोणती आहेत ते आपण अगोदर पण बघितले, आता पण आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया. मग पहिल्यांदा आपण बघू UPचं लोकेशन कुठं आहे, आणि दुसरं आपण काय बघूया, तर ऊस उत्पादित राज्य जे आहेत ती पहिली 10 महत्त्वाचे राज्य कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. या पॉलिटिकल मॅपवरती उत्तर प्रदेशचं लोकेशन आपल्याला इथं पाहाव्यास मिळते, आणि त्याच्या शेजारील राज्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये उत्तराखंड हे शेजारील राज्य आहे त्याचबरोबर इकडे दिल्ली पाहाव्यास मिळते, हरियाणा पाहाव्यास मिळते, इकडं राजस्थान आहे, इकडं मध्य प्रदेश आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडे छत्तीसगड आहे, इकडे झारखंड आहे, इकडे बिहार आहे. या राज्यांची बाँड्री उत्तर प्रदेशला टच होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याचबरोबर आपल्याला काय बघायचं आणखी, तर इंटरनॅशनल बाँड्री कोणती टच होते ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. ती आहे नेपाळची बाँड्री. नेपाळ या कंट्रीची बाँड्री उत्तर प्रदेशला टच होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे आपण प्रयत्न केला की उत्तर प्रदेशचं लोकेशन कशा पद्धतीने इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. या पेजवरती आपण बघू शकतोय पहिली 10 राज्य जी जास्त ऊस उत्पादित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे उत्तर प्रदेश, त्यानंतर आहे महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, गुजरात, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तराखंड. ही पहिली 10 राज्य आहेत जी महत्त्वाचे करून ऊस उत्पादन जास्त प्रमाणात करतात. त्याच्यामध्ये 1 नंबरला उत्तर प्रदेश आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं होऊन बसतं आपल्याला या न्यूजच्या अंतर्गत. आता याचा जर आपण मॅप बघितला ना, तर तो मॅप कशा पद्धतीचा आहे, तर तो मॅप इथं आपल्याला बघायला मिळू शकतोय. इथं त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचं लोकेशन पाहू शकतो आपण. इथं आपल्याला उत्तर प्रदेशचं लोकेशन असलेलं पाहाव्यास मिळते. इकडं बिहार आहे 5 नंबरचा, त्यानंतर 10 नंबरला उत्तराखंड होते, बघितला होता आपण. हरियाणा 7 नंबरला आहे, पंजाब 8 नंबरला आहे, त्यानंतर गुजरात 6 नंबर इथं पाहाव्यास मिळते, महाराष्ट्र 2 नंबर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, कर्नाटक 3 नंबर इथं पाहाव्यास मिळते, आंध्र प्रदेश 9 नंबरला, आंध्र प्रदेश, तेलंगणा बघायला मिळालं आपल्याला, आणि इथं तामिळनाडू 4 नंबरचं राज्य आपल्याला पाहाव्यास मिळते. हे लोकेशन आपण बघण्याचा प्रयत्न केला त्या राज्यांचा जिथं ऊस उत्पादन खूप जास्त प्रमाणात केलं जातं, आणि त्याच्यामध्ये 1 नंबरला म्हणजे सगळ्यात जास्त भारतात ऊस उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे, तर ते आहे उत्तर प्रदेश, आणि 2 नंबरला आहे महाराष्ट्र. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं होऊन बसते. पुढची न्यूज आहे दिल्ली हायकोर्टाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते, आणि त्याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की राईट टू प्रायव्हसी जो आहे ना त्याचा आपल्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. कारण एक केस आली आहे त्याच्यामध्ये बेंगाली सिनेमाशी रिलेटेड एक अभिनेत्री आहे, तिला राम गोपाल वर्मा यांच्या वेबसिरीजमध्ये चान्स देण्याचं, लीड रोल देण्याचं ठरलं होतं. परंतु काही प्रमाणात त्या वेबसिरीजचं शूटिंग झालं आणि त्याच्यानंतर ती वेबसिरीज कॅन्सल झाली, प्रोड्यूस होऊ शकली नाही. परंतु त्याच्यामध्ये जे काही शूटिंग झालं होतं ना ते तिच्या कन्सेंट विरोधात, तिचं कन्सेंट कोणतंही न घेता, तिचं कोणतंही मत न जाणून घेता ते त्या साईटच्या ऑफिशियल साईटच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलं होतं. आणि ते अपलोड केल्यानंतर त्या अभिनेत्रीनं संबंधित प्रोडक्शनला तक्रार केली. त्यानंतर ते रिमूव्हसुद्धा करण्यात आलं होतं. परंतु बाकी वेबसाईटने ते कॉपी करून अपलोड केलं, आणि ते आता हटवणं खूप कठीण झालेलं आहे. अशा भरपूर वेबसाईट आहेत त्या फेक आहेत किंवा सेक्शुअल कंटेंट चालवण्यासाठी त्या वेबसाईट डेव्हलप केल्या गेलेल्या आहेत. अशा वेबसाईटवरती सुद्धा तो कंटेंट चालवला जातो. त्याच्यामुळे तिनं हायकोर्टामध्ये धाव घेतली होती, आणि त्याच्यावरती रिलेटेड दिल्ली हायकोर्टानं जजमेंट दिलं आहे की प्रत्येकाचा प्रायव्हसीचा अधिकार आहे, आणि त्याच्या कन्सेंटशिवाय त्याच्या प्रायव्हसीला तुम्ही धक्का पोहोचवू शकत नाही. अशा प्रकारे जजमेंट दिल्ली हायकोर्टानं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आता ॲक्ट टू प्रायव्हसीचा मुद्दा आला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे KS पुट्टास्वामी केस आहे ना, ते KS पुट्टस्वामी केस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या केसमध्येच खरं तर सुप्रीम कोर्टानं पहिल्यांदा सांगितलं होतं की ॲक्ट टू प्रायव्हसी म्हणजे प्रायव्हसीचा, खाजगीपणाचा जो अधिकार आहे तो आपला फंडामेंटल राईट असायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी कलमसुद्धा 21 कलमच्या अंतर्गत सब क्लॉज दिला होता. ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. त्यामुळे या न्यूजच्या अंतर्गत तुम्हाला KS पुट्टास्वामी केसचं जजमेंट काय आहे ना सुप्रीम कोर्टाचं, ते तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. आणि ॲक्ट टू प्रायव्हसीची डेफिनेशन वगैरे काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी न्यूज आहे ती वेस्ट बेंगॉलशी रिलेटेड आहे, आणि वेस्ट बेंगॉलमध्ये पोस्ट पोल व्हायलन्स झाला होता. म्हणजे निवडणुकी आता झाल्यानंतर त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात विशेष करून तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते
आणि BJPचे कार्यकर्ते यांच्यामध्ये खूप व्हायलन्स, खूप हिंसा पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये अनेक लोकांची हत्यासुद्धा झाली होती. त्यामुळं कलकत्ता हायकोर्टानं जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे त्याचं एक पॅनल नेमलं होतं आणि त्या पॅनलनं सुचवलं होतं की CBIकडून याची चौकशी केली जावी. म्हणून CBIला त्यानंतर त्या हायकोर्टानं सांगितलं, कलकत्ता हायकोर्टाने, की याच्यामध्ये चौकशी करा. आणि त्याच्यामध्ये CBIनं काय केलं आता तर 9 केस फाईल केले आहेत, 9 केसेस फाईल केले आहेत वेगवेगळ्या, आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्व्हिक्ट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला काय बघायचं तर वेस्ट बेंगॉलचं लोकेशन कशा पद्धतीने इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघणं गरजेचं आहे ते आपण आता इंटरनेटच्या माध्यमातून बघून घेऊयात. इथं आपण इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघू शकतोय की इथं आपल्याला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन पाहाव्यास मिळते आणि त्याच्या शेजारील राज्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये ओडिसा आहे, त्याच्यामध्ये झारखंड आहे, इकडं बिहार पाहाव्यास आपल्याला मिळतं आहे, इकडं सिक्कीम हे राज्य आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे आणि इथं आसाम आहे. आसामची सुद्धा बाउंड्री लाईन वेस्ट बेंगॉलला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर आपल्याला आता काय बघायचं तर त्याचबरोबर आपल्याला बघायचं इंटरनॅशनल बाउंड्री कोणकोणत्या टच करतात. तर त्याच्यामध्ये बांगलादेशची बाउंड्री टच करते वेस्ट बेंगॉलला, भूतानची बाउंड्री टच करते इथं, आणि इथं जे आहे ती नेपाळची बाउंड्री टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. 3 देशांची बाउंड्री वेस्ट बेंगॉलला टच करत असताना आपल्याला पाहास मिळते. हे आपण प्रयत्न केला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन बघण्याचा इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे, नीती आयोगाचे जे मेंबर आहेत VK पॉल यांनी सांगितले की तिसरी वेव्ज जी COVID-19ची आहे ती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड रिक्वायरमेंटची बेड्सची आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे असं दिल्ली गव्हर्नमेंटला उद्देशून त्यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. याच्यामध्ये मग की पॉईंट आपण हा बघू शकतो की नीती आयोगाचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे नीती आयोगाविषयी इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. कशा संदर्भात तर नीती आयोगासंदर्भात. नीती आयोगाची स्थापना केली गेली, पहिल्यांदा इथं वेबसाईट दिली आहे, त्याच्यानंतर स्थापना केली गेली 1 जानेवारी 2015 रोजी. आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर फॉस्टर इन्व्हॉल्वमेंट अँड पार्टिसिपेशन्स इन द इकॉनॉमिक पॉलिसी मेकिंग प्रोसेस. इकॉनॉमिक पॉलिसी मेकिंग प्रोसेस संदर्भात थिंक टँक म्हणून नीती आयोग जे आहे ते कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं कशा पद्धतीने आपण इन्व्हॉल्वमेंट करून घेऊ शकतो, सर्वांगीण विकास देशाचा कसा करू शकतो, हे सुद्धा बघणं याचं ध्येय असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ज्युरिस्डिक्शन त्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे इंडियापुरतं मर्यादित आहे. हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आहे आणि चेअरपर्सन जे आहेत ते नरेंद्र मोदी असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि फाउंडर कोण आहे तर नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA मार्फत याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. ही आपण छोटीशी इन्फॉर्मेशन नीती आयोगासंदर्भात बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती आपल्याला पंजाब गव्हर्नमेंटशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय सांगितलं तर त्याच्यामध्ये विशेष करून पंजाब गव्हर्नमेंटनं हे जाहीर केलेलं आहे की स्टबल बर्निंग, आता पुन्हा एकदा स्टबल बर्निंगचा मुद्दा, आता तुम्हाला अगोदर स्टबल बर्निंगचं मिनिंग सांगितले की अशा प्रकारे पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे पीक काढल्यानंतर जो काही कचरा राहतो तो अशा प्रकारे शेतकऱ्यांकडून जाळला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही पद्धत आपल्याला आत्तापर्यंत पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणून पंजाब गव्हर्नमेंटनं काय निर्णय घेतला आहे तर अशा प्रकारचं जे स्टबल आहे याची गरज असणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ना त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचं ठरवलं आहे. त्यांना काहीतरी मोबदला जास्त देण्याचं, राजकोषीय तिजोरीतून त्यांना काहीतरी मदत करण्याचं, त्यांना जास्त फायदा कसा होईल याचा विचार करण्याचं पंजाब गव्हर्नमेंटने ठरवलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. जेणेकरून शेतकरी जो आहे तो हे स्टबल अशा प्रकारे न जाळता ते स्टबल त्या इंडस्ट्रीला विकून त्याच्यामधून काहीतरी फायदा करून घेऊ शकतो स्वतःसाठी पण, आणि इन्व्हायरमेंटसाठी सुद्धा त्याचा एक प्रकारे फायदा असलेला पुढं भविष्यात होईल या दृष्टीनं पंजाब गव्हर्नमेंट पाऊल उचलत असताना आपल्याला पाहावंच मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट पहिला काय घ्यायचं आहे तर पंजाबचं लोकेशन, पंजाब या राज्याचं लोकेशन कशा पद्धतीने आहे हे इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. बरोबर आहे. आणि दुसरं काय तर स्टबल बर्निंगमुळं कशा पद्धतीनं एअर पोल्युशन होतं नाही याची थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट. मग याच्यातला पहिला जो आहे पंजाबचं लोकेशन ते आत्ता आपण इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅप बघू शकतोय. त्याच्यामध्ये पंजाबचं लोकेशन इथं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. शेजारील राज्य कोणकोणते आहे तर त्याच्यामध्ये राजस्थान आहे, हरियाणा आहे, इकडे हिमाचल प्रदेश पाहाव्यास मिळतोय आणि इकडे जम्मू आणि काश्मीर हे राज्य आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळते. या राज्यांची बाउंड्री त्याला टच करते. आणि त्याच्यामध्ये इंटरनॅशनल बाउंड्रीचा विचार केला तर पाकिस्तानची बाउंड्री त्याला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते या ठिकाणी. हे सुद्धा आपल्याला
माहिती असणं गरजेचं आहे. हा आपण प्रयत्न केला की पंजाबचं लोकेशन कशा पद्धतीने बघण्याचा, इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ती खूप महत्त्वाची आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिशन वात्सल्य ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये विशेष करून कोविड-19मुळं ज्या महिला विधवा झालेल्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड ही स्कीम असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता या न्यूजमधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे तर मिशन वात्सल्य जी स्कीम आहे ना याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. त्याच्या अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी काय काय केल्या गेल्यात याची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग ते इंटरनेटच्या माध्यमातून आपण बघूयात काय इन्फॉर्मेशन मिळते का आपल्याला. ते इंटरनेटवरती मी आता चेक केलं पण सगळ्यात जे इन्फॉर्मेशन वात्सल्य स्कीम मिशनविषयी आहेत ना त्या सर्व न्यूजच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे या न्यूजमध्येच इन्फॉर्मेशन आपल्याला बऱ्यापैकी दिली आहे आणि बाकी इन्फॉर्मेशन मी जी बघितली ती मी सांगेनच. ही जी मिशन वात्सल्य योजना आहे ना ती विशेष करून चाइल्ड अँड वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर जे आहेत यशोमती ठाकूर यांच्याकडून खरं तर जाहीर करण्यात आलेली पाहाव्यास मिळते. त्या मिनिस्ट्रीशी रिलेटेड ही योजना असलेली पाहाव्यास मिळते, विशेष करून महाराष्ट्र गव्हर्नमेंट पुरती मर्यादित. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 15,095 महिला ज्या आहेत त्या कोविड-19मुळं विधवा झालेल्या आहेत अशा प्रकारची आकडेवारी मिनिस्ट्रीकडे आहे. त्यामुळं हे जे मिशन आहे मिशन वात्सल्य विशेष करून रुरल एरियामधल्या म्हणजे ग्रामीण भागातील अशा ज्या काही महिला आहेत त्यांना विशेष करून मदत करण्यासाठी ही योजना आणली असली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्या योजनेच्या अंतर्गत काय केलं, ह्या मिशनच्या अंतर्गत ही खरं तर मिशन आहे, वात्सल्य हे मिशन आहे आणि याच्या अंतर्गत अनेक स्कीम एकत्र आणलेल्या आहेत. त्या अनेक स्कीममधून या महिलांना कशा पद्धतीनं फायदा होऊ शकेल ना त्याचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून संजय गांधी निराधार योजना आहे, घरकुल योजना आहे, अशा अनेक ज्या योजना आहेत ना त्या एकत्र आणलेल्या आहेत. कशाच्या अंतर्गत, वात्सल्य मिशनच्या अंतर्गत, मिशन वात्सल्यच्या अंतर्गत. आणि त्या प्रत्येक योजनेमधून कशा पद्धतीनं आपण त्या विडोज आहेत ज्या विधवा आहेत त्यांना मदत करू शकतो ना याचा विचार याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना सांगितलं तुम्हाला, त्यानंतर घरकुल योजनेचं सांगितलं, त्याचबरोबर पुढं सांगितलं आहे किती महिलांनी कोणकोणत्या योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं आहे, कोणकोणत्या योजनेच्या अंतर्गत अप्लाय केलं आहे हे सुद्धा इथं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते म्हणजेच काय आपल्याला याच्यातून काय शिकायचं तर मिशन वात्सल्य जे आहे ना ते अनेक योजना एकत्र एका रूफखाली एका छताखाली आणण्यासाठी मिशन वात्सल्य आणले गेलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि विशेष करून टार्गेट कोणाला करतं हे तर रुरल भागातील ज्या काय विधवा महिला आहेत, विशेष करून त्यांचे हजबंड त्यांनी गमावले आहेत कोविड-19मुळं, त्या महिलांना कशा पद्धतीनं आपण आर्थिकरित्या सुरक्षितता पोहोचवू शकतो, त्यांना कशा प्रकारे सुविधा देऊ शकतो याचा या मिशनच्या अंतर्गत विचार केला गेला आहे असं आपण त्याच्यातून शिकू शकतो. हे सांगण्यात खरं तर ही न्यूज होती. आणि याच्यातून पहिला की पॉईंट तर आपण बघितला हे मिशन कशा पद्धतीचं आहे नेमकं. आणि दुसरा की पॉईंट आपल्याला काय बघायचं तर महाराष्ट्राचं लोकेशन व्यवस्थितरित्या इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघणं गरजेचं आहे, ते आपण बघून ठेवूयात. इथं इंडियन पॉलिटिकल मॅपच्या आधारे बघू शकतो. इथं महाराष्ट्र आहे, शेजारील राज्य कोणते आहेत तर इथं गोवा आहे, आणि त्यानंतर कर्नाटक आहे, इथं तेलंगणा पाहाव्यास मिळते, इकडं छत्तीसगड आपल्याला पाहाव्यास मिळते, इथं मध्य प्रदेश पाहाव्यास मिळते, इकडं गुजरात पाहाव्यास मिळते. आणि अरेबियन समुद्राची किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हा एरिया जर आपण किनारपट्टीचा एरिया म्हणून बघितला तर हे आपण प्रयत्न केला महाराष्ट्राचं लोकेशन बघण्याचा इंडियन पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन. पुढची न्यूज आहे ड्रोन्स रूल्स 2021 जे नोटिफिकेशन आलेलं आहे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून. त्यांनी हे सांगितले की कोणत्याही प्रकारे अशा प्रकारच्या स्मॉल मीडियम एंटरप्राइजेससाठी लायसन्सची गरज नाही आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय सांगितलं द की फीचर्स ऑफ दिस रूल्स इन्क्लूड ए डेव्हलपमेंट ऑफ ए ड्रोन कॉरिडॉर्स फॉर कार्गो डिलिव्हरीज. म्हणजे ड्रोन कॉरिडॉर डेव्हलप करण्याच्या दृष्टीतून खरं तर हे फ्रेंडली रूल्स आहेत असं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला हे बघायचं आहे की नोटिफाईड जे ड्रोन रूल्स 2021 आहेत ना ते 2021चे ड्रोन्स रूल्स आपल्याला व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि त्याच्यामध्ये हे सांगितले की अशा प्रकारचे ड्रोन डेव्हलप जर खाजगी क्षेत्राकडून करायचे झाले ना तर त्या क्षेत्राला कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी क्लिअरन्स घेण्याची गरज नाही आहे, ते डायरेक्ट डेव्हलप करू शकतात असं या नोटिफिकेशनमध्ये नवीन रूल जे ड्रोनचे आले त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजेच याच्याशी ड्रोन बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत स्मॉल
मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत त्यांच्यासाठी खरं तर ही खूप महत्त्वाची आणि अडथळा दूर करणारी गोष्ट मानली जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्यामध्ये IT सेक्टरचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग त्याच्या दृष्टीतून इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रूल 2021 जे आहेत ना ते रूलसुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याच्याविषयी वेगळं इन्फॉर्मेशन देणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. एवढं महत्त्वाची ही न्यूज होती. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात. पुढची न्यूज आहे आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत S जयशंकर यांच्याकडून मल्टी पार्टी मीटिंग ज्यावेळेस होती, वेगवेगळ्या पार्टींची मीटिंग ज्यावेळेस होती, त्यामध्ये सांगण्यात आले की अफगाणिस्तान सिच्युएशनवरती आपण वेट करायला पाहिजे. लवकरात लवकर त्याच्यामध्ये निर्णय किंवा आपलं स्टेटमेंट देणं चुकीचं आहे. कारण आपली फर्स्ट प्रायोरिटी आता आहे इंडियन जे अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढणं, असं S जयशंकर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यामध्ये अफगाणिस्तान सिच्युएशनवरती काय स्टँड आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, इंडियाचा काय स्टँड आहे हे बघण्यामध्ये जगाचं लक्ष लागलेलं आहे. आणि आत्तापर्यंत इंडियानं त्याच्यामध्ये कोणताही फर्म स्टँड डिक्लेअर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. आणि ऑब्वियस आहे तशा प्रकारचा स्टँड आपण डिक्लेअर करू शकत नाही. कारण का तर अजूनसुद्धा काही इंडियन जे आहेत ते अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर कोणतं स्टेटमेंट इंडियानं तालिबानच्या विरोधात वगैरे केलं तर त्यांच्या धोकाला ऑब्वियस आहे त्यांच्या जीवाला ऑब्वियस आहे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं खरं तर इंडियानं अजून जे स्टेटमेंट आहे इंडियाचा फर्म स्टँड आहे तो राखून ठेवलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. बाकी अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे ऑलरेडी आपण बघून ठेवलेलं आहे, त्यामुळे पुन्हा ते बघण्याची काही गरज नाही. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड. आणि सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केले, पिटिशन दाखल केले. आणि त्या पिटिशनमध्ये विशेष करून काय मागणी केली गेली तर जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, ज्याला खासदार आपण म्हणतो, मेंबर ऑफ पार्लमेंट असतील किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते, त्याला MLA आपण म्हणतो, आमदार फिमदार आपण निवडून देतो त्यांना आपण MLA म्हणतो. हे जे MLA बरेच MLA असतील, बरेच MP असतील ना, यांच्यावरती केसेससुद्धा फाईल केले गेले आहेत. आणि हिनियस क्राईमच्या खुनाच्या वगैरे केसेससुद्धा यांच्यावरती काही मेंबर्सवरती फाईल आहेत, म्हणजे ट्रायलमध्ये आहेत. मग त्या पिटिशनमध्ये सुप्रीम कोर्टाकडे मागणी काय केली की अशा प्रकारचे जे लोक आहेत, जे गुन्हेगार आहेत आणि तरीसुद्धा ते निवडून पार्लमेंटमध्ये जातात, निवडून विधानसभेमध्ये जातात. मग जर अशा प्रकारच्या केसेस यांच्यावर चालू असतील तर यांना इलेक्शन म्हणजे निवडणुकीपासून आयुष्यभरासाठी वंचित करण्यात यावं, अशी त्याच्यामध्ये मागणी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि लवकरच सुप्रीम कोर्ट याच्यावरती सुनावणी करताना आपल्याला पाहाव्यास मिळेल असं सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत रामण्णा, त्यांनी सांगितले वेक्स्ड क्वेश्चन्स विथ फार रिचिंग रॅमिफिकेशन अँड कन्सिक्वेन्सेस, म्हणजे याचे जे दुर्गामी परिणाम आहेत ना त्याचा आपण विचार करायला पाहिजे, असं त्यांनी म्हणताना हे हिंट दिले की भविष्यात अशा प्रकारच्या पिटिशनवरती लवकर सुप्रीम कोर्ट सुनावणी देताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि याच्यावरती जर सुप्रीम कोर्टाचा सकारात्मक निर्णय होत असेल ना तर खूप चांगली गोष्ट आहे. कारण बरेच असे गुन्हेगार जे आहेत त्यांची वृत्ती पण चांगली नाही, ते खुनी आहेत, गुन्हेगार आहेत, तरीसुद्धा जनता त्यांना निवडून देते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुद्धा जनता निवडून देते. जनतेपुढे दुसरा कुठला ऑप्शन पण नसतोय. जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे पैशाचे आमिष वगैरे दाखवून निवडणुका यांच्याकडून जिंकल्या जातात. आणि हे लोक आपले प्रतिनिधित्व करत असताना पार्लमेंटमध्ये पण आपल्याला दिसतात आणि विधानसभेमध्ये पण आपल्याला दिसतात. सुप्रीम कोर्ट जर याच्यावरती सकारात्मक निर्णय देत असेल, असल्या लोकांवरती बंदी घालत असेल निवडणूक लढण्यापासून, तर आपल्या लोकशाहीचं स्वरूप भविष्यामध्ये काहीतरी वेगळं होताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्यामुळे हे जजमेंट खरंच एक भारतीय नागरिक म्हणून आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याच्यावरती काय जजमेंट होतं हे खूप महत्त्वाचं आहे बघणं. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आणि बाकी मी वैयक्तिक मत पण याच्यामध्ये सांगितलं की हे जजमेंट आपल्याला एक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते ज्यावेळेस जजमेंट येईल त्यावेळेस आपण डिटेल त्याच्यावरती डिस्कशन करणारच आहोत. पुढची न्यूज आहे USA व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस जे आहे ते एशियन टूर्स होतात. आणि एशियन टूर समाप्त करत असताना त्यांनी चायनाला सांगितलं आहे की चायनाचा जो आशियन समुद्रामध्ये जो हस्तक्षेप असतो त्याच्यामध्ये मग साऊथ चायना सीचा इश्यू घ्या किंवा इतर महत्त्वाचा समुद्रातील त्यांचा जो इल्लिगल हस्तक्षेप असतो तो इश्यू घ्या, त्यामध्ये USA जो आहे तो चायनाला वारंवार अपोज करत राहील, विरोध करत राहील, असं सुद्धा त्यांच्या स्पीचमधून त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा चायना आणि USAमध्ये शाब्दिक वॉर छेडलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण आर्टिकल एडिटोरियल्स जे आहेत ना
ते काय महत्त्वाचे असतील तर बघूया. शक्यतो एडिटोरियल डिस्कशन टाळूया, कारण खूप उशीर झाला आहे, त्यामुळे परत लेक्चर अपलोड व्हायला उशीर होईल. पण तरी पण मी एडिटोरियल एकदा चाळून बघतो. जर मला वाटत असेल महत्त्वाचंच आहे, ते डिस्कस केलंच पाहिजे, तर मी एडिटोरियल डिस्कस करतो. नाहीतर मी याच ठिकाणी द हिंदू आजचा समाप्त करतो, कारण वेळेत अपलोडसुद्धा होणं गरजेचं आहे. अपडेटिंग सॉफ्टवेअर अपडेटिंगला पडल्यामुळं खरं तर उशीर झाला आहे आणि खूपच उशीर झाला आपल्याला पाहावयास मिळते. मला वाटलं होतं की 12 वाजेपर्यंत लेक्चर अपलोड होईल, परंतु आत्ता मी लेक्चर रेकॉर्ड करतो आहे तरच जवळजवळ 12 वाजत आलेत आत्ता. त्यामुळं मला नाही वाटत 12च्या आत मी लेक्चर अपलोड करू शकेन. त्यामुळे जास्त उशीर लावण्यात काय अर्थ नाही आहे. जर रिपीटेड एडिटोरियल असतील, काही एडिटोरियल असे असतात की रिपीटेड सब्जेक्ट होते. अफगाणिस्तानवरती रोज एडिटोरियल येते, त्यामुळे मी अफगाणिस्तानवरती एकदाच डिस्कशन टोटल करून ठेवलेलं आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा अफगाणिस्तानवरती एडिटोरियल आलं तर आपल्याला ते काय डिस्कस करण्याची गरज नाही. बाकी काय महत्त्वाचं असेल तर मग ते आपण डिस्कस करूयात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की पहिलंच आर्टिकल अफगाणिस्तानवरती पुन्हा एकदा आलेलं आहे आणि याच्यावरती काय डिस्कस करण्याची गरज नाही. सगळं जे याचं पहिलं आहे त्याची हिस्ट्री ऑलरेडी आपण डिस्कस करून ठेवलेलं आहे. त्याचं वेगळं लेक्चर ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते लेक्चर बघितलं तर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. त्यामुळे हे काय डिस्कस करण्यासारखं नाही आहे. पुढचं जे आहे ते तिसऱ्या लाटेपासून आपण वाचण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग वगैरे जे नियम आहेत कोविड-19चे ते पाळायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपण वॅक्सिनेशनवरती जास्त फोकस करायला पाहिजे असं सांगणार हे आर्टिकल आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, आपण कशा पद्धतीनं कोविड-19शी फाईट करू शकतो हे सांगणारे हे आर्टिकल आहे. प्रत्येक तिसऱ्या दिवशी असल्या प्रकारचं वॅक्सिनेशनवरती आर्टिकल येतं, त्यामुळे हे डिस्कस करण्याची आपल्याला काही गरज नाही आहे. पुढचं जे आर्टिकल आहे ते डेटावर भर देणारं आर्टिकल आहे. डेटा किती महत्त्वाचा आहे, देशाचा विकास करायचा असेल तर विशेष करून डेटा किती महत्त्वाचा आहे. मग त्याच्यामध्ये ऑन डेटा पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्स जर तुम्हाला करायचं असेल त्याच्यासाठी डेटा यूज करणं गरजेचं आहे. डेटा बेस्ड पॉलिसी मेकिंग, एखादी पॉलिसी बनवायची असेल, समजा तुम्हाला गरिबी हटवण्यासाठी एखादी पॉलिसी बनवायची, गव्हर्नमेंटला गरिबी हटवण्यासाठी एखादी पॉलिसी बनवायची, मग किती टक्के पॉप्युलेशन गरीब आहे आपल्या देशामध्ये, पुअर पॉप्युलेशन किती टक्के आहे याचा डेटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे ना. जर त्याचा डेटाच नसेल तर तशा प्रकारची पॉलिसी जरी तुम्ही बनवली ना तर त्या पॉलिसीचा कसा उपयोग करायचा, ती पॉलिसी कशा दृष्टीतून आपण बनवायची हेच तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं डेटाचा खूप महत्त्वाचा आहे, डेटा खूप महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. त्यामुळं पॉलिसी मेकिंगसाठी तुम्ही डेटा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ऑन डेटा पॉलिटिक्स म्हणजे डेटावरती, आता पॉलिटिक्समध्ये सुद्धा जर मुद्दे मांडायचे असेल तर डेटावर बेस मुद्दे मांडले पाहिजे. उगाच कोणत्याही चुकीच्या पद्धतीचे मुद्दे मांडून पॉलिटिकल सिस्टम जे आजपर्यंत आपले चाललेले आहे त्याची एक डिग्निटी आहे, ती डिग्निटी आपण गमावता कामा नये असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एज्युकेशन, मग आता त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल तामिळनाडू एज्युकेशन पॉलिसीचं दिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे डेटा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यांची एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती खूप चांगली मानली जाते. असं सुद्धा याच्यामध्ये एक उहापोह केला गेलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये डेटा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा या आर्टिकलमध्ये प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये काय आकडेवारी पर्सेंटेज वगैरे दिले ते काय आपल्याला बघण्याची काय गरज नाही. म्हणजेच मला एकंदरीत हे सांगायचं आहे की हे आर्टिकल काय आपल्याला डिटेलमध्ये बघण्याची गरज नाही. असले जे आर्टिकल्स आहेत ते वारंवार येत असतात, त्यामुळे हा काय असा युनिक सब्जेक्ट नाही की त्याच्यावरती डिस्कशन केलंच गेलं पाहिजे. आणि हे इकॉनॉमिक बेस्ड आर्टिकल आहे, काय कन्सेप्टसुद्धा दिले ते काय बघण्याची आपल्याला काय गरज नाही. म्हणजेच या नोटवरती मी काय करतो आहे तर आजचा द हिंदू उरकून घेतो आहे असं तुम्ही म्हणू शकताय, कारण खूप उशीर झालेला आहे द हिंदू डिलिव्हर म्हणजे रेकॉर्ड करायला. त्यामुळे ऑब्वियस आहे तुम्हाला डिलिव्हर व्हायला सुद्धा उशीर लागेल. त्यामुळं मी खरं तर आजचं जे एडिटोरियल्स आहेत ते उरकत घेतलं आहे असं तुम्ही म्हणू शकताय, थोडक्यात तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देऊन. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो आहे, द हिंदू आजचा समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, जेणेकरून वेगवेगळे इतर इन्स्ट्रक्शन जे आहेत आपल्या लेक्चरच्या संदर्भात त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला अपडेट्स तिथं मिळत राहतील. आणि उशीर झाला आहे लेक्चरला, पण कधीही जरी उशीर झाला लेक्चरला तर असं समजू नका की आजचा द हिंदू येणार नाही. द हिंदू येणार, 100% येणार, ती गॅरंटी. म्हणजे तुमचं करंट अफेअर
कोणत्याही प्रकारे मिस होणार नाही. हे मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, आत्ता पण तुम्हाला सांगतो आहे. कधी कधी काय काय टेक्निकल्स इश्यू असतात, बाकी काय इश्यूज असतात, इमर्जन्सी असतात, त्याच्यामुळे कधी कधी उशीर होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की द हिंदू येणार नाही. डिस्कशन येणार, लेक्चर रेग्युलर येणार, ही गॅरंटी माझी आहे. जर येणार नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती वगैरे मी अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी देत असतो. आजसुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती सकाळी 8:30च्या दरम्यान साधारणतः ज्यावेळेस अपडेट होत होतं सॉफ्टवेअर, आणि त्यावेळेस मला समजलं की हे जे अपडेशन आहे ते खूप लाँग टर्म चालणार आहे, कारण त्याची प्रोसिजर खूप स्लो चालू होती. त्यामुळे मी 8:30च्या दरम्यान टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा इन्स्ट्रक्शन दिले होते की 12 वाजतील लेक्चर अपलोड व्हायला. परंतु आत्ता मला वाटत आहे की 12 नंतर सुद्धा कदाचित 1 वाजेपर्यंत टाईम जाईल. परंतु द हिंदू रोज येणार, यात काय दुमत असण्याचं तुमचं काय कारण नाही. त्यामुळे त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये कसलीही शंका किंवा चिंता असण्याचं काही कारण नाही. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.